नमस्कार मित्रांनो, मी सुहास जोगळे. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून हेल्थ इन्शुरन्स अवेअरनेस सिरीज घेऊन आलेलो आहोत. तर या सिरीज मधील हा व्हिडिओ आहे, तर बघूया. हेल्थ इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम पॉलिसीमध्ये एक फीचर आहे, नो क्लेम बोनस. तर आज आपण या फीचर बद्दल माहित करून घेणार आहोत. मित्रांनो, आपण खालील 5 पॉइंट्स बघणार आहोत. 1. नो क्लेम बोनस किती प्रकारचे असतात. 2. नो क्लेम बोनसचे पर्याय. 3. नो क्लेम बोनसचे फायदे आणि उदाहरणे. 4. क्लेम घेतल्यावर पॉलिसीमध्ये कसा बदल होईल आणि त्याची उदाहरणे. आणि 5. निष्कर्ष. मित्रांनो, नो क्लेम बोनस हे 2 प्रकारचे असतात. 1. एकत्रित बोनस म्हणजेच क्युम्युलेटिव्ह बोनस आणि 2. प्रीमियम मध्ये सवलत म्हणजेच डिस्काउंट इन प्रीमियम. तर बघूया एकत्रित बोनस म्हणजे काय. हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीला 1 वर्ष पूर्ण झाल्यावर आणि त्या वर्षात जर तुम्ही क्लेम घेतला नसेल तर इन्शुरन्स कंपनी तुमच्या विमा रकमेत काही टक्क्यांनी वाढ करते. त्यास एकत्रित बोनस म्हणतात. आणि 2. प्रीमियम मध्ये सवलत म्हणजे काय. हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीला 1 वर्ष पूर्ण झाल्यावर आणि त्या वर्षात जर तुम्ही क्लेम घेतला नसेल तर इन्शुरन्स कंपनी तुमच्या विमा रकमेच्या प्रीमियम मध्ये काही टक्क्यांनी सवलत देते. मित्रांनो, प्रत्येक इन्शुरन्स कंपनीच्या अटी आणि नियमाप्रमाणे नो क्लेम बोनस मिळतो, पण एकत्रित बोनस हे सर्वात जास्त पॉप्युलर आहे. तर बघूया इन्शुरन्स कंपन्यांचे खालील प्रमाणे वेगवेगळे पर्याय. उदाहरणार्थ, 1. विमा रकमेच्या 50% पर्यंत दर क्लेम फ्री वर्षात फक्त 10% वाढ. 2. विमा रकमेच्या 100% पर्यंत दर क्लेम फ्री वर्षात फक्त 10% वाढ. 3. विमा रकमेच्या 100% पर्यंत दर क्लेम फ्री वर्षात फक्त 20% वाढ. 4. विमा रकमेच्या 100% पर्यंत दर क्लेम फ्री वर्षात फक्त 50% वाढ. आणि 5. दर क्लेम फ्री वर्षात वार्षिक प्रीमियमच्या रकमेत 5 किंवा 7.5% पर्यंत सवलत. नो क्लेम बोनसच्या स्वरूपातील फायदा ते आपण उदाहरणासहित बघूया. उदाहरण 1. विमा रक्कम 5 लाख, दर क्लेम फ्री वर्षात फक्त 10% वाढ. याप्रमाणे आपण खालील उदाहरण बघूया. वर्ष पहिले नो क्लेम बोनस मध्ये कोणताही बदल नाही, तुमचा कव्हरेज 5 लाखाचा असेल. वर्ष दुसरे, जर आपण पहिल्या वर्षात क्लेम घेतला नसेल तर 10% प्रमाणे रुपये 50,000 नो क्लेम बोनस तुमच्या बेस पॉलिसीमध्ये जमा होईल आणि त्यामुळे तुमचा एकूण कव्हरेज दुसऱ्या वर्षात असेल 5.5 लाख रुपये. वर्ष तिसरे, जर आपण दुसऱ्या वर्षातही क्लेम घेतला नसेल तर 10% प्रमाणे रुपये 50,000 नो क्लेम बोनस तुमच्या बेस पॉलिसीमध्ये जमा होईल आणि त्यामुळे तुमचा एकूण कव्हरेज तिसऱ्या वर्षात असेल 6 लाख रुपये. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, ज्या वर्षी क्लेम घेणार नाही तेव्हाच पुढील वर्षात नो क्लेम बोनस मिळेल. आता आपण उदाहरण दुसरे बघूया. विमा रक्कम 5 लाख, दर क्लेम फ्री वर्षात फक्त 50% वाढ. याप्रमाणे आपण खालील उदाहरण बघूया. वर्ष पहिले नो क्लेम बोनस मध्ये कोणताही बदल नाही, तुमचा कव्हरेज 5 लाखाचा असेल. वर्ष दुसरे, जर आपण पहिल्या वर्षात क्लेम घेतला नसेल तर 50% प्रमाणे रुपये 2.5 लाख नो क्लेम बोनस तुमच्या बेस पॉलिसीमध्ये जमा होईल आणि त्यामुळे तुमचा एकूण कव्हरेज दुसऱ्या वर्षात असेल 7.5 लाख रुपये. वर्ष तिसरे, जर आपण दुसऱ्या वर्षातही क्लेम घेतला नसेल तर 50% प्रमाणे रुपये 2.5 लाख नो क्लेम बोनस तुमच्या बेस पॉलिसीमध्ये जमा होईल आणि त्यामुळे तुमचा एकूण कव्हरेज तिसऱ्या वर्षात असेल 10 लाख रुपये.
मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, ज्या वर्षी क्लेम घेणार नाही तेव्हाच पुढील वर्षात नो क्लेम बोनस मिळेल. आता आपण प्रीमियम मध्ये सवलत या प्रकारचे उदाहरण बघूया. उदाहरणार्थ, दर क्लेम फ्री वर्षात वार्षिक प्रीमियमच्या रकमेत 5% किंवा 7.5% पर्यंत सवलत. विमा रक्कम रुपये 5 लाख, वार्षिक प्रीमियम रुपये 12,000. दर क्लेम फ्री वर्षात वार्षिक प्रीमियमच्या रकमेत 5% पर्यंत सवलत. याप्रमाणे आपण खालील उदाहरण बघूया. वर्ष पहिले, नो क्लेम बोनस मध्ये कोणताही बदल नाही. तुमचा वार्षिक प्रीमियम रुपये 12,000 आहे. वर्ष दुसरे, जर आपण पहिल्या वर्षात क्लेम घेतला नसेल तर वार्षिक प्रीमियम मध्ये रुपये 12,000च्या 5% प्रमाणे 600 रुपये म्हणजेच वार्षिक प्रीमियम मध्ये सवलत मिळेल आणि तुम्हाला फक्त 11,400 रुपये प्रीमियम द्यावा लागेल. आणि हो, तुमचा कव्हरेज 5 लाखाचा होता तो सेम राहील, त्यामध्ये बदल होणार नाही. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, ज्या वर्षी क्लेम घेणार नाही तेव्हाच पुढील वर्षात नो क्लेम बोनस मिळेल. आणि हो, विविध कंपन्यांचे वेगवेगळे पर्याय असू शकतात. आपण नो क्लेम बोनसमुळे कसा फायदा होतो ते पाहिलं, पण समजा क्लेम घेतला तर कशा पद्धतीने बदल होईल ते उदाहरणासहित पाहूया. दर क्लेम फ्री वर्षात फक्त 50% वाढ, याप्रमाणे आपण खालील उदाहरण बघूया. पण इथे नो क्लेम बोनस मिळणार नाही. वर्ष पहिले, नो क्लेम बोनस मध्ये कोणताही बदल नाही. तुमचा कव्हरेज 5 लाखाचा असेल. वर्ष दुसरे, जर आपण पहिल्या वर्षात क्लेम घेतला नसेल तर 50% प्रमाणे रुपये 2.5 लाख नो क्लेम बोनस तुमच्या बेस पॉलिसीमध्ये जमा होईल आणि त्यामुळे तुमचा एकूण कव्हरेज दुसऱ्या वर्षात असेल 7.5 लाख रुपये. पण समजा दुसऱ्या वर्षात 7.5 लाखाचा क्लेम आला तर एकूण 7.5 लाख रुपये इन्शुरन्स कंपनीकडून मेडिकल खर्च कव्हर होईल आणि त्यामुळे तुम्हाला तिसऱ्या वर्षात नो क्लेम बोनस मिळणार नाही. आता आपण उदाहरण दुसरे बघूया. दर क्लेम फ्री वर्षात फक्त 50% वाढ, याप्रमाणे आपण खालील उदाहरण बघूया. इथे 50% नो क्लेम बोनस कमी केला जाईल. वर्ष पहिले, नो क्लेम बोनस मध्ये कोणताही बदल नाही. तुमचा कव्हरेज 5 लाखाचा असेल. वर्ष दुसरे, जर आपण पहिल्या वर्षात क्लेम घेतला नसेल तर 50% प्रमाणे रुपये 2.5 लाख नो क्लेम बोनस तुमच्या बेस पॉलिसीमध्ये जमा होईल आणि त्यामुळे तुमचा एकूण कव्हरेज दुसऱ्या वर्षात असेल 7.5 लाख रुपये. पण समजा दुसऱ्या वर्षात 5 लाखाचा क्लेम आला तर एकूण 5 लाख रुपये इन्शुरन्स कंपनीकडून मेडिकल खर्च कव्हर होईल आणि त्यामुळे तुम्हाला तिसऱ्या वर्षात दुसऱ्या वर्षातील शिल्लक बोनस मिळणार नाही. शिवाय 50% नो क्लेम बोनस इन्शुरन्स कंपनीकडून कमी केलं जाईल. तर मित्रांनो, आपण यावरून निष्कर्ष काय काढणार? ज्या वर्षात तुम्ही क्लेम घेणार नाही त्या पुढील वर्षात तुम्हाला नो क्लेम बोनस मिळेल. ज्या वर्षात तुम्ही क्लेम घ्याल त्या पुढील वर्षात तुम्हाला नो क्लेम बोनस मिळणार नाही. ज्या वर्षात तुम्हाला नो क्लेम बोनस मिळाला असेल आणि त्याच वर्षात तुम्ही जर क्लेम घेतला असेल तर शिल्लक नो क्लेम बोनस रक्कम पुढील वर्षात कॅरी फॉरवर्ड होणार नाही. इन्शुरन्स कंपनी ज्या दराने नो क्लेम बोनस आपल्या विमा रकमेत वाढवते त्याचप्रमाणे ते त्याच दराने कमी सुद्धा करू शकते. वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्यांचे वेगवेगळे पर्याय असू शकतात. इन्शुरन्स कंपन्या त्या त्या वेळेनुसार पॉलिसीमध्ये बदल करत असतात. तेव्हा तुम्हाला पॉलिसी वर्डिंग हे डॉक्युमेंट नीट वाचून समजून घ्यावे लागेल. धन्यवाद. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या हेल्थ इन्शुरन्स अवेअरनेस सिरीजचे येणारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि तुमचे काही प्रश्न असतील तर